नमस्कार. नेहरू विद्यालय किनगाव तालुका यावल येथील मुख्याध्यापक आर.बी. सोनवणे सर हे जवळपास बरीच वर्षे झाले मुख्याध्यापक पदावरती कार्यरत आहेत आणि त्यांनी एक भटकन ही कादंबरी लिहिलेली आहे. स्वरचित अशी लिखाणकाम केलेलं आहे आणि एक हृदयस्पर्शी आणि एक ग्रामीण भागाचं वास्तववादी चित्र या कादंबरीमध्ये रेखाटलेलं आहे. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनवणे सर, आपलं T24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारची भारदस्त कादंबरी आपण लिहिलेली आहे सर. आणि एक आता नुकताच लेटेस्ट आपल्या महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झालेला आहे. सर, ही जी भटकन कादंबरी आहे, या कादंबरीची जे नाव शीर्षक आपल्याला द्यायचं होतं भटकन म्हणून, याची कल्पना आपल्याला कशी सुचली, काय सांगा? याच्यामध्ये भटकन कादंबरीमध्ये संघर्ष आहे आणि तो बालपणापासून तर मोठेपणापर्यंत संघर्ष आहे. म्हणजे एक प्रकारचा ही भटकंती आहे, भटकन आहे. आणि त्यामुळे मला वाटलं की आपण आपल्या कादंबरीचं नाव भटकन केलं. सर, एक चांगल्या प्रकारचं हृदयस्पर्शी या ठिकाणी चित्र आपण रेखाटलेलं आहे आणि एक तळागाळापर्यंत आपली कादंबरी जाऊन पोचेल आणि या भटकन कादंबरीने एक नावलौकिक मिळवलेलं आहे. तर भटकन हे जे शीर्षक आहे, याच्या मुखपृष्ठ जे आहे, याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? सर, भटकनचं मुखपृष्ठ जे आहे सरदार जाधव यांनी रेखाटलेलं आहे आणि त्यांची जी कल्पना आहे ती पूर्ण कादंबरी वाचून त्यांनी ते मुखपृष्ठ रेखाटलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी माणसाला, झाडांना ऑक्सिजन किंवा पाण्याची आवश्यकता असते, भविष्याचा वेध घेतलेला या मुखपृष्ठामध्ये दिसतो. आणि त्यामध्ये पाणी मिळत नाही म्हणून मला पाण्यासाठी, आईला पाणी पिण्यासाठी, मजुरांना पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागली, याची ही प्रतिमा त्या ठिकाणी दिलेली आहे. सोनवणे एक विद्यार्थी ह्या विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा परिवर्तनवादी असतो, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. आपण शिक्षकीय पेशा पत्करून आपण एक साहित्यिक आहात आणि साहित्यिक म्हटलं म्हणजे उपजतच वृत्ती असते. आपण चांगल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या आपण रेखाटकाम केलेल्या आहे आणि याच्या आधी कोणकोणत्या कादंबऱ्या आणि कथा संग्रह आपण प्रकाशित लिहिलेले आहेत, काय सांगा? सर, याच्या आधी मी सर्वात प्रथम पाऊस शाळा विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्य लिहिलेलं आहे. त्यानंतर आव्हानाची सावली आणि तिसरं म्हणजे पाटी आणि ढग, हे माझे बालसाहित्य काव्यसंग्रह आहे. खूप उत्कृष्ट आहे आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आधारित, त्यांच्या गुणांवर आधारित, त्यांच्या संकल्पना, त्यांचं रोजचं दैनंदिन जीवन याच्यावर आधारित, अनुभवांवर आधारित मी त्या कविता केलेल्या आहेत आणि त्या जवळजवळ मुलांना प्रियसुद्धा आहेत. तर मुलांनीच मला साहित्यिक बनवले, मी श्रेय मुलांना देईन. कारण आपण जे पेरतो ते मुलं लगेच घेतात, आवडीने घेतात आणि मग आपल्याला वाटतं की चला आपण चांगलं लिहू शकतो. म्हणजे आधी मी या कविता मुलांना सुद्धा ऐकवलेल्या आहेत आणि त्यांना आवडल्यामुळे मी त्या पुस्तकात लिहिली. सर, एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे. एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे आणि आपण एक उत्कृष्ट दर्जाचे मुख्याध्यापक आहात. एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम करत आहात. एक चांगल्या प्रकारचा आपल्या शाळेचा पण नावलौकिक आहे. आपण चांगल्या वेगवेगळ्या प्रकारचे कथासंग्रह, कादंबरी, बालसाहित्य आपले प्रकाशित झालेले आहे. सर, आता याच्या पुढे आपलं व्हिजन काय राहणार आहे, काय सांगा? याच्या पुढे माझ्या अजून काही कादंबऱ्या येणार आहेत आणि समाजासाठी आपण चांगलं साहित्य निर्मिती करून एक प्रबोधनाचं कार्य माझ्याकडून मी करू इच्छितो. विद्यार्थ्यांसाठी असेल, पालकांसाठी असेल, समाजासाठी असेल. तर आपण प्रत्यक्ष कुठे पूर्ण जाऊ शकत नाही, तर पुस्तकाच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोहोचू शकतो, आपल्या भावना पोहोचू शकतो आणि आपल्या TV
24च्या माध्यमातून मी असं वाचकांनाही सांगू इच्छितो की साहित्य हे जीवनातलं पैज आहे, ते आपण खरोखर वाचलं पाहिजे. त्याच्याने आपल्या जीवनामध्ये खूप बदल होतो, आपण स्वतः घडतो. मी वाचता वाचता घडलेलो आहे. मी अनेक कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, आत्मचरित्र वाचलेलं आहे आणि त्या माध्यमातून माझ्यामधला बदल मी आता साहित्यिक झालो किंवा साहित्य लिहितो म्हणून मला जाणवतं. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा होतो, शाळेसाठी सुद्धा होतो आणि माझ्या सहकारी बंधू भगिनी त्यांच्यासाठी सुद्धा होतो. सोनवणे सर, आपल्याशी चर्चा करत असताना एक मला आठवलं की साने गुरुजींनी श्यामच्या आईमध्ये एक चांगल्या प्रकारचं सुभाषित केलेलं आहे की आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, सुखाचा सागर आई माझी, प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धारा आई माझी. का आईची महती त्या ठिकाणी वर्णन केलेली आहे आणि आपण आईचं सुद्धा या ठिकाणी आपल्या भटकन कादंबरीमध्ये वर्णन केलेलं आहे. एक हृदयस्पर्शी अशी कादंबरी आपण लिहिलेली आहे आणि ती चांगल्या प्रकारे तिचं नावलौकिक यशाचं गौरशंकर ती गाठणारच आहे. सर, या माध्यमातून, या कादंबरीच्या लिखाणाच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये समाजात संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगाल? मी आजच्या परिस्थितीला बघता मी असं सांगू इच्छितो की या कादंबरीमध्ये मी माझ्या आईवडिलांच्या सेवेचा दाखला दिलेला आहे आणि आजच्या या युगामध्ये मुलांनीसुद्धा आईवडिलांची काळजी घ्यावी, त्यांची सेवा करावी, कारण तेच देवधर्म सगळं तेच आहे आणि त्यांच्यामुळे ज्या सगळ्या प्रेरणा मिळतात, त्यांच्यामुळेच आपण घडतो. म्हणून मी सर्व समाजव्यवस्थेला नम्रपणे विनंती करेन की आईवडील आहेत तर आपण आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, एक चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी संस्थांची भटकन कादंबरीच्या संदर्भात संस्थांची माहिती दिलेली आहे. सर, आपण एक मुख्याध्यापक आहात, नेहरू विद्यालय किनगाव तालुका यावर या ठिकाणी मुख्याध्यापक पदावरती कार्यरत आहात. हा पेशा सांभाळून सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचे लिखाणकाम करत आहात आणि मनामध्ये काहीतरी असं विचाराचं थैमान लागलेलं असतं की काहीतरी करावं असेल आणि समाजाचं काही देणं असतं, या माध्यमातून आपण लिखाणकाम करत आहात. इथपर्यंत यशाचं आपण जे गौरीशंकर गाठलेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? सर, भटकन कादंबरी किंवा माझे जे बाल साहित्य आहे, लिखाणाचे जे साहित्य आहे, हे मला आई वडील यांच्यापासूनच मिळालेलं आहे. आणि ते जरी अशिक्षित असले पण त्यांचे अनुभव मांडताना मला फार आनंद झालेला आहे आणि मी श्रेय माझी आई आणि माझे वडील दोघांनाही देतो. हे होते नेहरू विद्यालय किनगाव तालुका यावल येथील मुख्याध्यापक रवींद्र RB सोनवणे सर आणि यांनी भटकन अशी कादंबरी, एक स्वलिखित कादंबरी लिहिलेली आहे आणि ती एक नावरूपाला एक नावलौकिक त्या कादंबरीचं आहे. त्यामध्ये वास्तविक जीवनाचं चित्र रेखाटलेलं आहे. हृदयस्पर्शी अशी कादंबरी आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी सोनवणे सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.